तुम्ही एका चांगल्या व्हेजिटेबल चॉपरच्या शोधात आहात का? किंवा जे मॅन्युअली चॉपर्स असतात ते लवकर खराब होतात आणि ऑपरेट करायला पण खूप अवघड असतात. तर मी वापरलेल्या चॉपरमध्ये हा जो एमस्टिफ्योचा जो चॉपर आहे तो सगळ्यात बेस्ट आहे. सो आज मी तुम्हाला या चॉपरचं अनबॉक्सिंग, डिटेल्स आणि डेमो सुद्धा करून दाखवणार आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ह्या एकाच बॉक्समध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा 240 mlचा चॉपर मिळतो. म्हणजे हा एक चॉपर नाही मिळत, असे तुम्हाला 3 बाउल मिळतात. आणि त्याचबरोबर हे जे आहे एकदम धारदार ब्लेड आहे आणि ते आपल्याला कट होऊ नये किंवा लागू नये म्हणून त्यांनी कवर दिलेला आहे. त्यामुळे आपलं काम झाल्यावर तुम्ही कवर घालून ठेवू शकता. आणि हे जे बाउल आहेत हे म्हणजे जस्ट तुम्ही त्याच्यामध्ये हे ब्लेड असेंबल करायचं आणि चॉपिंग करायचं, म्हणजे कुठल्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेण्याची झंझट नाही. म्हणजे जवळजवळ 3 तुम्हाला चॉपर दिलेले आहेत आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्याचबरोबर 600 mlचा मोठा चॉपर दिलेला आहे, म्हणजे मोठा बाउल आहे की ज्याच्यामध्ये पण सेपरेट ब्लेड आहे, ते पण खूप धारदार आहे. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये भाज्या तुम्हाला चॉपिंग करायच्या असतील त्या इझिली करू शकता आणि क्वालिटी एकदम चांगली आहे. त्याचबरोबर ही 1500 वॅटची बॅटरी मिळते. ती फुल चार्ज केल्यानंतर साधारण 4 ते 5 तास चालते आणि असेंबल करायला खूप सोपं आहे. वरती त्याचं प्रेस बटन आहे, ते जस्ट तुम्हाला प्रेस करून ऑन आणि स्टॉप करायचं आहे. त्याबरोबर ही सी टाईप केबल आणि छोटा सिलिकॉनचा स्पॅच्युला मिळतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आहे ते नॉन स्लिप सीट कुशन आहे, म्हणजे ह्याच्यावर तुम्ही चॉपर ठेवल्यानंतर तो घसरत नाही आणि आवाजही करत नाही. सो आता इन्फॉर्मेशन तर मी खूप दिलेली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हा चॉपर कसं काम करतो ते आता आपण बघूया. हे चॉपर वापरण्याच्या आधी मी सगळी भांडी आणि जे ब्लेड्स आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आपल्या घरात रोज डेलीमध्ये लागणारा म्हणजे वस्तू म्हणजे कांदा. तो पहिली सुरुवातच आपण कांद्यापासून करूया. माझी क्वांटिटी कमी आहे म्हणून मी 240 mlचा बाउल घेतलेला आहे. जस्ट दोनदाच मी प्रेस केलेला आहे आणि बिलीव्ह नाही होत की इतक्या इझिली इतकं मस्त असा कांदा एकसारखा असा चॉप झालेला आहे. आणि दुसरं जो मी घेतलेला आहे तो जरा कठीण पदार्थ घेतलेला आहे, तो म्हणजे गाजर. गाजर खिसणं किंवा चॉप करणं थोडं अवघड जातं. सो पण आपल्याला मंचुरियनला किंवा आपल्याला मोमोजला नेहमी गाजर लागतं आणि खिसण्यापेक्षा असं जर का आपल्याकडे चॉपर असेल की जे एकदम बारीक होऊ शकते तर बिलीव्हच होत नाही. म्हणजे गाजरसुद्धा इतकं बारीक झाले. सो तुम्हाला जर का अजून बारीक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रेस करू शकता जास्त वेळा. पण तुम्हाला थोडं ओबडधोबड पाहिजे, थोडंसं मीडियम साईजचं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ठरवू शकता. आणि गाजर पण खूप चांगल्या प्रकारे चॉप झालेला आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा मंचुरियन करायचे, मोमोज करायचे, पराठे करायचे, ह्याच्यामध्ये कुठल्याही व्हेजिटेबल्स किंवा आपल्याला आलं आणि लसूण जे चायनीजला लागतं एकदम छोटं चॉपिंग लागतं ते सुद्धा इझिली होऊ शकतं. म्हणजे मी बिलीव्हच नाही करू शकत की इझिली, कारण की मी प्रत्येक वेळी मॅन्युअली चॉपर वापरत होते. पण असं इलेक्ट्रिक किंवा बॅटरीचा चार्जर आहे, चार्ज केलेला जो चॉपर आहे तो इतका इझी ऑपरेट करतो. त्याचबरोबर आपल्याला कुठे घेऊन जायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. कुठल्या वायरची झंझट नाही, केबलिंगची झंझट नाही. सो आता हा जो मोठा बाउल आहे तो आपण ट्राय करून ह्याच्यामध्ये मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत खिमा करण्यासाठी. सो बिलीव्ह होत नाहीये की इतकं 2 ते 3 वेळा प्रेस करूनच इतकं बारीक असं चिकन झालेलं आहे. तुम्ही यामध्ये इझिली चिकन, मटन, फिश हे बारीक करू शकता, जेणेकरून कबाब किंवा आपण नगेट्स करतो ते करणं खूप इझी झालेलं आहे. क्लीन करायला खूप सोपे आहेत. जशी आपण नॉर्मल भांडी वॉश करतो तसे हे करायचे आहे. आणि ह्याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करा. ह्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि अत्यंत चांगला हा चॉपर आहे, ट्राय करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.